नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण काकडीची कोशिंबीर करणार आहोत. त्यासाठी इथे एका कपामध्ये 1 कप भरून फ्रेश दही काढून घेऊया. दही हे कधीही कोशिंबिरीसाठी खूप जास्त आंबट नसावे, तसेच ते कमी आंबटही नसावे. किंचितसे आंबट असले तर कोशिंबिरीला छान चव येते. दही मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर चमच्याचे किंवा अशा प्रकारच्या विकच्या साहाय्याने चांगले फेटून घेऊया. दह्यामध्ये अजिबातही गुटळ्या ठेवायच्या नाहीत. हे दही एकदम स्मूथ असं फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये एक मध्यम आकाराची काकडीची साल काढून किसून घेतलेली आहे. त्याच कपाने इथे 1 कप काकडीचा किस पाण्यासकटच या दह्यामध्ये घालून घेऊया. यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या थोड्याशा हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ व आवडत असल्यास थोडीशी साखरही घालावी. आता हे सर्व पदार्थ दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. कोशिंबिरीची अजून जास्त चव वाढवण्यासाठी तडका द्यायचा आहे. त्यासाठी इथे या भांड्यामध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी व पाव चमचा हिंग घालून हा तडका गरम असतानाच यामध्ये घालून घेऊया. तसेच यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाण्याचा ओबडधोबड कूट करून घेतलेला आहे. तोही 1 चमचा कूट यामध्ये घालून घेऊया. शेंगदाण्याचा एकदम बारीक असा कूट करण्याऐवजी असा ओबडधोबड कूट करून घेतला तर तो खायला खूप छान लागतो. तर अशा प्रकारे इथे आपली अवघ्या 2 मिनिटांमध्ये काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.